आज बजाज हॉस्पिटल खरं पाहिलं तर डॉक्टर भारुका यांनी जवळपास 1200 ऑपरेशन या ठिकाणी केले आणि हे 1200 ऑपरेशन केल्यानंतर ज्या ज्या लोकांचे ऑपरेशन झाले त्या लोकांनी आपल्या मनातली भावना खरं पाहिलं त्यांची भावना ऐकूनच माणूस इतकं हे झालं की आज डॉक्टर भारुकाराम सर्व लोक मनापासून त्यांना धन्यवाद देत आहेत आणि त्यांचा मनापासून त्यांचा आभार मानतात. कारण की एवढं चांगलं काम त्यांनी 4 वर्षामध्ये 1200 ऑपरेशन केले आणि ते ऑपरेशनामध्ये सर्व लोकांना त्याचा बेनिफिट झालं आणि सर्व समाजाचे लोक इथं बोलत असताना मलाही मनामध्ये वाटलं की मीही डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर साहेबांकडे मी जवळपास 3 वेळेस गेलो आणि भारुकाजीवर त्यांच्यामुळे खरंच चांगलं एक काम करणाऱ्या डॉक्टर ज्यांनी हे लोकांना ज्या गोष्टीचं खरंच गरज पडते, चालता येत नाही, त्याला बसता येत नाही, त्याला झोपता येत नाही, असे जे मोठे मोठे प्रॉब्लेम असतात ते आपले डॉक्टर भारुका साहेबांनी ते सॉल्व करून दिले. त्याबद्दल मी पूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मी डॉक्टर भारुकांचं मनापासून या ठिकाणी आभार. किस तरह लोग जो डरते कि स्पाइन नको उसको सेटिस्फाई करो, मेन वो है. जी सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर अनुज दिलीप भारुका, मनकारोग विशेषज्ञ, कमल नाइन बजाज हॉस्पिटल. आज जे प्रोग्राम ठेवलं होतं हे फक्त ऑपरेशन 1200 केले त्याच्यासाठी नव्हतं. पुढे आपण कसं या ऑपरेशन टाळावे हे जास्त गरजेचं आहे. कारण मणक्याचा आजार असं जेव्हा आम्ही सर्व केलं तर प्रत्येक तिसऱ्या माणसाला मणक्याचा आजार आहे. कारण वाकणं आहे, खाली बसणं आहे, काम आहे, काम बंद करू नाही शकत. शेतकरी लोक काम जर बंद केले तर ते करणार काय? तर पद्धत कसं बदलावी, काय करायचं काय नाही करायचं ते खूप जास्त गरजेचं आहे. वाकणं, खाली बसणं, वजनाचं काम करणं, एका जागेवर खूप वेळ काम करत राहणं, हे सर्व गोष्टी आपण जर टाळले, व्यवस्थित आपण जर व्यायाम दररोज 20 मिनिट्स 30 मिनिट्स जर व्यायाम केलं तर आपण हे सर्व टाळू शकतो. दुसरं एक गैरसमज जे आहे लोकांमध्ये की मणक्याचं ऑपरेशन केलं म्हणजे आपण कधी चालू शकणार नाही, हे काढण्यासाठीच हे मोठं प्रोग्राम ठेवण्यात आलं की जे पेशंटचं ऑपरेशन झालेलं आहे, जे आता बरे झालेले दुखण्यामध्ये, ते स्वतः आपला अनुभव सांगू शकतात. कारण जेव्हा पेशंट आपला अनुभव सांगतो ते जास्त लोकांना क्लिअर होतं. तर बेसिकली आता जे नवीन पद्धती आम्ही वापरतो, जसं मी दाखवलं माझ्या PPTमध्ये, पेन टेक्निक्स आहे, मॅनेजमेंट टेक्निक्स, ते 15 मिनिटाची प्रोसिजर आहे, पण ते तुम्हाला ऑपरेशनपासून वाचवू शकतात. ऑपरेशनची जर गरज पडली तर आम्ही आता दुर्बीण आहे आमच्याकडे, एंडोस्कोपी आहे, मायक्रोस्कोप आहे आणि जास्तीत जास्त जे लहान सर्जरीज असतात, जे गादीची सर्जरी असतात, 30-40 मिनिट्सची सर्जरी असतात, आम्ही पेशंटला सांगतो 99 नाही 100% तुम्हाला 6 तासानंतर आम्ही चालवतो आणि तसंच आम्ही करतो. एकदा चालवलं ऑपरेशनच्या नंतर ते पेशंटचं जे मेंटल ब्लॉक असतं ते निघून जातं. एकदा चाललं पेशंट म्हणतो की आत्ता मी बरं होणार आहे, ते पॉझिटिव्ह एनर्जी पेशंटमध्ये येतं. तर आमचं एकच असतं की ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्याच दिवशी पेशंटला चालवायचं आणि हे प्रक्रिया आता ऑलमोस्ट आम्ही सर्व पेशंटसाठी करतो. धन्यवाद.